आज आहे ना आपण खारी पॅटीस करणार आहोत. त्यासाठी मी आहे ना एक 7-8 बटाटे घेतलेले आहेत. आता हे उकडून घेणार आहोत आपण. ह्याच्यात मीठ टाकून घेतलंय मी. उकडताना कधी पण मीठ टाकायचं ह्याच्यात. आता याला आपण हे उकडून घेऊ बटाटे. त्यासाठी आहे ना आपण मापाने नाही घेतात, अंदाजेच घेतले मैदानाच्या. पुरतं मीठ टाकून घेऊयात आपण याच्यात. थोडासा 1 चमचाभर ओवा टाकूयात आपण या पिठात. थोडं थोडं पाणी करून आहे ना मस्त मळून घ्यायचं. त्यात आहे ना आपण कढईवर तेल टाकून घेऊ. थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं सगळं. असंच आहे ना. आता 10-15 मिनिटं आपण याला भिजत ठेवणार आहेत आपण किंवा मुरायला ठेवणार आहेत आपण. थोडंसं अद्रक घेतलंय, लसूण घेतलाय आणि 3 मिरच्या घेतल्या आणि ह्याच्यातली निम्मीच कोथिंबीर टाकणार आहे मी. हे सगळं बारीक करून घेणार आहे आपण. असे बारीक बारीक तुकडे करून पण टाकलं लसणाचं ह्याचं तरी चालतंय. अद्रकचं आणि लसणाचं पण आपण बारीक म्हणजे असं कुटलेलं भारी, कुठलं म्हणजे एक जीव होतं ना सगळं, ते कुठून टाकलेलं भारी. मग शापू पण आला. त्याच्यात ना लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहे. त्या उकळात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, सगळी नाही टाकणार कोथिंबीर. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यात बारीक करून घेणार. त्याच्यात कूट काढून घेऊ. आपण आहे ना लाल मिरची पावडर घेणार आहे. एक छोटा चमचा घेतलाय मी, मोठा चमचा नाही घेतला कारण अर्ध्याच्या पण अर्धा घेतलाय मी. थोडीशीच घेतली लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडीसं लाल मिरची पावडर घेतली आपण. ह्या मॅशरने बारीक करून घेऊयात कारण बारीक झालं ना मस्त म्हणजे आता असं कसं गाठी गाठी म्हणजे की थोडेसे असे बारीक बारीक पीस राहिले ना तर ते फुटलं जाते. मग त्याच्यासाठी असं बारीक करून घ्यायचं सगळं. हे एक चमचा धना पावडर जास्तच घेतला मी. 1 चमचा आहे ना आपण याच्यात तेल टाकून घेऊया. पण आहे ना हे फुटलेलं त्याच्यात टाकून घेऊया. जास्त होईल थोडंसं, मी आहे ना बाजूला ठेवून टाकते कारण ह्यात हिरवी मिरची जास्त होईल ना तिखट होईल. मग हा वाटाणा घेऊन टाकून, हे शिजवलेला वाटाणा आहे आपला याचा. पावडर, लाल मिरची पावडर आणि धना पावडर टाकून घेऊयात आपण ह्याच्यात. उकडून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. ह्याच्यात आपले धने टाकले तरी चालते नाही का. धना पावडर टाकून बी धने टाकले तरी चालतात, पण आता आपल्याकडे धने नाही आहेत ना म्हणून मी टाकले नाही. चवीपुरतं आहे ना मीठ टाकून घेऊयात आपण. ह्याच्यात टाकलं होतं हिरवी मिरची कुटताना पण मीठ टाकलं होतं आणि आता पण टाकते म्हणजे बेताने टाकते.
कापून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घेऊयात आपण याच्यात. हे ना आपण गार करून घेऊयात आता मिश्रण. 2-3 चमचे घेतला मी मैदा. मैदा आणि तेलाचा आपण साठा बनवून घेणार आहोत. हे मस्त बारीक असं नाही का मीडियम बनवून घ्यायचं. आपण लई घट्ट पण नाही आणि लई पातळ पण नाही. हे आपण आहे ना बाजूला ठेवून घ्यायचं. आता हे एकदम मस्त असं मळून घ्यायचं. खूप मळून घ्यायचं पीठ. हे आहे ना छोटे छोटे चपात्या लाटून घ्यायचे एकसारखं. असं आहे ना चपातीसारखं पातळ लाटून घ्यायचं. म्हणजे चपातीपेक्षा पातळ लाटायचं. चपाती आपली थोडीशी मीडियम असते. त्याने थोडासा मैदा टाकून घेऊया ताटात आणि त्यावर असं टाकून घेऊयात आपण लाटलेली. ह्याच्यावर आहे ना असा मैदा टाकून घ्यायचा म्हणजे एकाला एक चिटकणार नाही. म्हणजे आपण हे साठा ह्याला लावून घेणार आहोत. असं बोटाने फिरवून घ्यायचं लावून मस्त. लावून घ्यायचं ह्याला. चिटकला जाते नाही का लगेच. लावून घ्यायचं हे. असं मला आपण असं पलटी करणार आहोत. असं त्याच्यात हवा नाही करायचं. असं दाबवून मस्त घ्यायचं ना. याला इथं साठा लावून घेणार आहोत या बाजूला नाही का. असं हे आहे ना पुन्हा अशी हे करून घ्यायची, दुमडून घ्यायची आणि ही बाजू अशी दुमडून घ्यायची. तर आहे ना घ्यायची. एकदा आहे ना मैद्याच्या पिठात आपण हे अशी हे करून घ्यायची. थोडासा याला चौकोनी आकार देऊयात. चार भाग करून घ्यायचे.
थोडंसं असं भरून घ्यायचं हे. त्याला 1-2 चमचे मैदा घेतलाय आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घेऊन आहे ना, पाणी घेऊन मी ह्याचं मिश्रण करणार आहे चिटकवायसाठी. हे आहे ना असंच सगळं बाजूने आता हे लावून घेते मी, म्हणजे व्यवस्थित चिटकल आणि फुटणार नाही म्हणजे मग. असं हे असंच आहे ना, मी हे सगळं भरून घेणार आहे. हे असं भरून घ्यायचं ह्याच्यात. मस्त भरून घ्यायचं, चिटकवून घ्यायचं याला. असं भरून घेऊयात आपण. पण हे ना आपण आता तेल तापत ठेवलं होतं, आपण हे तळून घेऊयात आता. असं तळून घेऊयात. नाही ना आता असं तळून घेऊयात. काढून घेऊयात. मस्त लेअर पण आल्यात खारीसारखे ना खायच्यात, त्याला पण आल्यात असं. ठीक आहे, मी आहे ना त्या जसे पहिले लाटले ना तसंच हे पण लाटून घेतलंय. आता आपण आहे ना ह्याला पण एवढंच की मी खाली वट्यावर लाटून घेतले, कारण पोळपुटावर एवढं मोठं लाटता येत नव्हतं ना, त्याच्यामुळे खाली वट्यावर लाटून घेतले मी. असंच थोडासा आपण आकार देऊन घेऊया चौकोनी. हे पण सेम तसंच कापून घेऊया. असं हे जरा मोठी साईज झाली आपली नाही का. असंच लावून घेते, सेम प्रोसिजर तशीच नाही का. जास्त होईल सेम तशीच प्रोसिजर करून घेतली नाही का. आपण आहे असं ठेवून घेऊयात आपण. भरून घेणार हे पण. किनारे जास्त दाबायचे नाही, नाही तर मग ते सुटत नाही त्याचे किनार. पण आहे ना आता हे तळून घेऊया ते. का मस्त लेयर्स आले त्याला, नाही का. मस्त झालं पॅटेज. त्याचे ना खूप मोठे मोठे झालेले आहेत, हे छोटे झालेले आहेत मस्त. हे पण ह्याला पण असे मस्त ह्याच्या पण लेअर सुटलेले आहेत हे.
कुरकुरीत असं मस्त झालेलं. आपले कुरकुरीत व स्वादिष्ट पॅटीस रेडी आहेत.